नमस्कार मित्रांनो. जर आत्ता तुमच्या आयुष्यात खूप संघर्ष चालू असेल, तर पहिलं काय कराल? तर मित्रांनो, कधी-कधी आयुष्यात असा एक टप्पा येतो, जिथे खूप प्रयत्न करूनही काहीच जुळून येत नाही. गोष्टी सगळ्या बिघडलेल्याच दिसतात. आपण करत राहतो आणि तरीही त्या गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत. मग अशा वेळेला मन थकतं, डोकं गोंधळतं आणि आतून एकच आवाज येतो, आता काय करायचं? अशा वेळी आपण लगेच सोल्युशन शोधायला धावतो. विचार करतो, पॅनिक होतो, चिडतोही. पण खरं सांगायचं तर पहिलं पाऊल पॅनिक होणं नाही किंवा लगेच सोल्युशन शोधणं नाही. तर पहिलं पाऊल आहे स्वीकार, एक्सेप्टन्स. खूप वेळेला असे प्रॉब्लेम आल्यानंतर आपण स्वीकार करत नाही किंवा एक्सेप्ट करत नाही. कारण तिथे आडवा येतो आपला इगो. कारण आपल्याला काय वाटतं, माझ्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? मी तर हा आहे, मी तर ही आहे. मी आत्तापर्यंत हे साध्य केलेलं आहे आणि मग माझ्यावर ही परिस्थिती येऊच कशी शकते? तर मित्रांनो, स्वीकार म्हणजे पहिली गोष्ट तर हार नाही. स्वीकार म्हणजे मान्य करणं, की ही माझी सध्याची परिस्थिती आहे. हे मान्य करणं, की हो, मला त्रास होतो. हे मान्य करणं, की माझी चिडचिड होतीये. पण मी इथून पुढे जाऊ शकतो किंवा जाऊ शकते. आणि हा जेव्हा तुम्ही स्वीकार करता ना, तेव्हा आपोआपच एक शांतता तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मनामध्ये यायला लागते. आपण जेव्हा परिस्थितीशी लढतो, आपण आपली एनर्जी वाया घालवतो. आपली ऊर्जा थकवतो. पण जेव्हा आपण ती मान्य करतो, तेव्हा आपलं मन शांत होऊ लागतं. कारण शांत मनच तुम्हाला एक नवीन दिशा देऊ शकतो आणि शांत मनालाच योग्य दिशा दिसते. म्हणून आजचा एक छोटासा रिच्युअल मी तुम्हाला सांगणार आहे. फार नाही, फक्त 2 मिनिटं स्वतःसाठी काढा. आरशामध्ये बघा आणि स्वतःला सांगा, "हो, मी आत्ता स्ट्रगल करत आहे. मी जसा आहे तसा मी स्वतःला स्वीकार करतो. मी एक्सेप्ट करतो. पण मी इथेच थांबणार नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये आलेला हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात येऊ तर शकतो, पण तो माझं आयुष्य नाही बनू शकत. मी एक छोटं पाऊल पुढे टाकायला तयार आहे." बस इतकंच. इतकंच करा. खूप मोठा प्लॅन नाही, खूप मोठं सोल्युशन शोधायचं नाही आणि ना कुठे इतर ठिकाणी जायचंय. आपल्याला स्वतःशी बोलायचंय. फक्त एक छोटं प्रामाणिक पाऊल हे आज घ्यायचंय. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही संघर्ष जरूर करत असाल, पण तुम्ही अडकलेले नाही आहात. तुम्ही फक्त थोडा वेळ थांबलेले आहात. ही परिस्थिती आत्ता आलेली आहे, पण ही परिस्थिती म्हणजे तुमचं आयुष्य नक्कीच नाहीये. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता, स्वतःचा स्वीकार करता, तेव्हाच तुमच्यातून नवीन मार्ग तयार होतो. आजचा स्वतःला प्रश्न विचारा. मी माझ्या परिस्थितीशी लढतोय, की ती समजून घेत पुढे चाललोय? मला नक्की काय करायचंय? मला या आहे त्या परिस्थितीशी लढायचंय का त्या परिस्थितीमधून बाहेर पडायचंय? आणि म्हणूनच एक्सेप्ट करा. कारण जेव्हा स्वीकार कराल, तेव्हाच तुमचं मन शांत होईल आणि ते शांत झालेलं मन तुम्हाला दिशा देईल आणि ती दिशा तुमच्या कृतीमध्ये बदलेल. तुम्ही एखादी छान कृती कराल, एखादी छान ॲक्शन घ्याल, ते शांत मन तुम्हाला सांगेल, की आता तुम्हाला काय करायचंय. आणि जेव्हा तुम्ही योग्य ती ॲक्शन, योग्य त्या परिस्थितीमध्ये घ्याल, तेव्हा नक्कीच काहीतरी छान बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्की होईल. आणि हीच खरी प्रोसेस आहे, की जी आपल्याला लवकर समजत नाही. आणि त्याचसाठी मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त अफर्मेशन नाही, तर आधी स्वतःला शांत करणं. तर मित्रांनो, आजचा हा ऑडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.
आणि जर मी तुम्हाला तुमच्या काही गोष्टींमध्ये मदत करू शकले तर मला पर्सनली DM जरूर करा आणि शक्य असल्यास माझा WhatsApp क्लास जो की 5 दिवसांचा आहे, 1-on-1 WhatsApp क्लास आहे, तो नक्की जॉइन करा. थँक यू सो मच.